नमस्ते मित्र आणि मैत्रिणींनो, कसे आहात सगळे? महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर मित्रांनो, आज आपण मानसशास्त्रातील सर्वसमावेशक शिक्षण व विशेष बालकांच्या गरजा हा टॉपिक बघणार आहोत. याविषयी डिटेल माहिती जाणून घेऊयात. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. चला तर मग आपल्या विषयाकडे वळूयात. तर सर्वसमावेशक शिक्षण व विशेष बालकांच्या गरजा भारतीय राज्यघटनेच्या कलम 21 नुसार शिक्षण हा बालकाचा मूलभूत हक्क आहे. या कलमाला अनुसरून, कोणत्या कलमाला अनुसरून तर कलम एला अनुसरून शिक्षण हक्क कायदा 2009 पारित झाला. बघा, भारतीय राज्यघटनेच्या कलम 21 नुसार शिक्षण हा बालकाचा मूलभूत हक्क आहे. तसेच या कलमाला अनुसरून म्हणजे कलम 21 नुसार शिक्षण हक्क कायदा 2009 पारित झालेला आहे. पुढे बघूया. सर्वसामान्य बालकाप्रमाणे दृष्टीबाधित, कर्णबधीर, मतिमंद, शारीरिकदृष्ट्या अपंग व अध्ययन अकार्यक्षम मुलांनाही शिक्षण सर्वसामान्य शाळेत घेण्याची संधी मिळाली पाहिजे. त्या दृष्टीने सर्वसमावेशक शिक्षण संकल्पनेचा उगम झालेला दिसतो. बघा, तर सर्वसमावेशक शिक्षणाचे उद्दिष्ट किंवा त्याची नेमकी मूळ संकल्पना काय आहे? तर सर्वसामान्य बालकाप्रमाणे दृष्टीबाधित, कर्णबधीर, मतिमंद, शारीरिकदृष्ट्या अपंग व अध्ययनात अकार्यक्षम अशा मुलांना ही शिक्षण सर्वसामान्य शाळेत घेण्याची संधी मिळाली पाहिजे. त्या दृष्टीने सर्वसमावेशक शिक्षणाची संकल्पनेचा उगम झालेला दिसतो. पुढे बघूया. 1990 मध्ये त्याचा इतिहास बघूया. प्रथम तर सर्वसमावेशक शिक्षणाचा आपण इतिहास बघूया की केव्हा सुरू झाली किंवा स्थापना कधी झाली. तर 1990 मध्ये थायलंडमध्ये जोमेटियन येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सर्वप्रथम समावेशक शिक्षणाची संकल्पना मांडण्यात आलेली आहे. बघा, सन 1990 मध्ये थायलंडमधील जोमेटियन येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सर्वप्रथम समावेशन शिक्षणाची संकल्पना मांडण्यात आली. त्यानंतर 1994 मध्ये स्पेनमधील सलमानका येथे झालेल्या बैठकीत सर्वसमावेशक शिक्षणाची संकल्पना जागतिक स्तरावर स्वीकारण्यात आली. बघा, सर्वप्रथम 1990 मध्ये थायलंडमध्ये जोमेटियन येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सर्वप्रथम समावेशन शिक्षणाची संकल्पना मांडली. त्यानंतर 1994 मध्ये स्पेनमधील सलमानका येथे झालेल्या बैठकीत सर्वसमावेशक शिक्षणाची संकल्पना जागतिक स्तरावर स्वीकारली. पुढे बघूया. समावेशक शिक्षणाची संकल्पना काय आहे ती बघूया. प्रथम तर सर्वसामान्य मुलांबरोबर विशेष गरजा असणाऱ्या बालकांना शिक्षण घेण्याची संधी देण्यास समावेशक शिक्षण असे म्हणतात. सर्वसामान्य मुलांबरोबर विशेष गरजा म्हणजे काय? तर जे बालके दृष्टीबाधित आहेत किंवा कर्णबधीर आहे, मतिमंद आहेत किंवा शारीरिकदृष्ट्या अपंग आहे किंवा अध्ययनात अकार्यक्षम आहे, अशा मुलांना आपण विशेष गरजा असणारी मुले किंवा बालके असे म्हणतो. त्यांना म्हणजे सर्वसामान्य मुलांबरोबर विशेष गरजा असणाऱ्या बालकांना शिक्षण घेण्याची संधी देण्यास समावेशक शिक्षण असे म्हणतात. पुढे बघूया. पुढची व्याख्या. बालकाच्या क्षमता, अभिरुची, त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपण या सर्वांना अनुसरून सर्वसामान्य बालकांच्या शाळेत
शिक्षण देण्यास समावेशक शिक्षण असे म्हणतात. पुढची व्याख्या बघूया. प्रत्येक बालकाला त्याच्या गरजेनुसार जवळच्या शाळेत सहकाऱ्यांबरोबर शिक्षणाची संधी मिळण्यास समावेशक शिक्षण असे म्हणतात. पुढे बघूया समावेशक शिक्षणाचा विकास. तर भारतामध्ये समावेशक शिक्षणाचा विकास 3 टप्प्यातून झालेला दिसून येतो. त्यातील पहिला टप्पा आहे विशेष शिक्षण, दुसरा टप्पा आहे एकात्मिक शिक्षण आणि तिसरा टप्पा आहे समावेशक शिक्षण. तर प्रथम आपण विशेष शिक्षण याविषयी जाणून घेऊया. तर विशेष शिक्षण यामध्ये कर्णबधिर, दृष्टीबाधित, मतिमंद, शारीरिकदृष्ट्या अपंग किंवा अध्ययनात अकार्यक्षम इत्यादी विद्यार्थ्यांना स्वतंत्र शाळेत विशेष अध्यापन पद्धती व तंत्राद्वारे दिल्या जाणाऱ्या शिक्षणात विशेष शिक्षण असे म्हणतात. ही झाली विशेष शिक्षणाची व्याख्या. पुन्हा एकदा बघूया. तर कर्णबधिर, दृष्टीबाधित, मतिमंद इत्यादी विद्यार्थ्यांना स्वतंत्र शाळेत विशेष अध्यापन पद्धती व तंत्राद्वारे दिल्या जाणाऱ्या शिक्षणास विशेष शिक्षण असे म्हणतात. पुढची व्याख्या बघूया. एकात्मिक शिक्षण म्हणजे काय? तर एकात्मिक शिक्षण यामध्ये सर्वसामान्य शाळेतच पण विशेष गरजा असलेल्या बालकांना एकत्रित करून दिल्या जाणाऱ्या शिक्षणात एकात्मिक शिक्षण असे म्हणतात. सर्वसामान्य शाळेतच पण विशेष गरजा असलेल्या बालकांना एकत्रित करून दिल्या जाणाऱ्या शिक्षणास एकात्मिक शिक्षण असे म्हणतात. हा झाला दुसरा टप्पा. पहिला टप्पा होता तो विशेष शिक्षणाचा होता. दुसरा टप्पा जो आहे तो एकात्मिक शिक्षणाचा होता. तिसरा बघूया. तिसरा टप्पा आहे समावेशक शिक्षण. यामध्ये सर्व शिक्षा अभियान या नावाने ओळखली जाणारी प्राथमिक शाळाचे सार्वत्रिकीकरणाची ही मोहीम सन 2001 पासून देशात राबवली जात आहे. बघा, सर्व शिक्षा अभियान या नावाने ओळखली जाणारी प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाची ही मोहीम 2001 पासून देशात राबवली जात आहे. तसेच या मोहिमेअंतर्गत 6 ते 14 वर्षे वयोगटातील सर्व मुलांना प्राथमिक शाळा व शिक्षण हमी योजना, कोणती प्राथमिक शाळा व शिक्षण हमी योजना केंद्राच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षणाचा लाभ मिळवून दिली जाणार आहे. या अभियानांतर्गत भारतात सर्व शाळेत प्राथमिक स्तरावर समावेशक शिक्षण दिले जात आहे. पुन्हा एकदा बघूया. समावेशक शिक्षण यामध्ये सर्व शिक्षा अभियान या नावाने ओळखली जाणारी प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाची ही मोहीम 2001 पासून देशात राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत 6 ते 14 वर्षे वयोगटातील सर्व मुलांना प्राथमिक शाळा व शिक्षण हमी योजना केंद्राच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षणाचा लाभ मिळवून दिली जाणार आहे. या अभियानांतर्गत भारतात सर्व शाळेत प्राथमिक स्तरावर समावेशक शिक्षण दिले जात आहे. तर ही माहिती होती समावेशक शिक्षणाची. म्हणजे समावेशक शिक्षणाचा विकास कसा होत गेला, तर तो भारतामध्ये 3 टप्प्यातून होत गेला. तर पहिला जो टप्पा होता तो होता विशेष शिक्षण, दुसरा टप्पा होता एकात्मिक शिक्षण आणि तिसरा टप्पा होता तो समावेशक शिक्षण. त्यालाच आपण सर्व शिक्षा अभियान या नावाने ओळखतो. कोणत्या नावाने ओळखतो, तर सर्व शिक्षा अभियान या नावाने ओळखतो. पुढे बघूया. समावेशक शिक्षणाची उद्दिष्टे काय आहेत? तर समावेशक शिक्षणाची उद्दिष्टे, पहिलं उद्दिष्ट आहे ते सर्व बालकांना शिक्षण देणे हे सर्वात प्रथम उद्दिष्ट आहे. त्यानंतर बालकांच्या गरजांचा विचार करणे, त्यानंतर समावेशक शाळेचे स्वरूप जाणणे, योग्य शाळेत
शालेय वातावरण निर्माण करणे, तसेच बालकाला जीवन जगण्यास सक्षम बनवणे, तसेच बालकाला कौशल्य प्राप्तीचे शिक्षण देणे, त्यानंतर बालकाला मार्गदर्शन करणे, त्यानंतर विशेष अध्यापन तंत्रे व पद्धतींनी बालकाला शिक्षण देणे. पुन्हा एकदा बघूया, सर्वसमावेशक शिक्षणाची उद्दिष्टे कोणती आहेत. तर सर्वप्रथम सर्व बालकांना शिक्षण देणे हे महत्त्वाचं उद्दिष्ट आहे, सर्व बालकांना. त्यानंतर बालकांच्या गरजांचा विचार करणे, शाळेचे स्वरूप जाणणे, तसेच योग्य शालेय वातावरण निर्माण करणे, बालकाला जीवन जगण्यास सक्षम बनवणे, त्यानंतर बालकाला कौशल्य प्राप्तीचे शिक्षण देणे, बालकाला मार्गदर्शन करणे, तसेच विशेष अध्यापन तंत्रे व पद्धतीचा वापर करून बालकांना शिक्षण देणे. ही आहेत सर्वसमावेशक शिक्षणाची उद्दिष्टे. पुढे बघूया. पुढे आहे पारंपरिक शाळा व सर्वसमावेशक शाळेतील फरक काय आहे. पारंपरिक शाळा व सर्वसमावेशक शाळेतील फरक काय आहे तो बघूया. पारंपरिक शाळांमध्ये फक्त सामान्य मुलांनाच प्रवेश मिळतो. सर्वसमावेशक शाळेमध्ये सर्वसामान्यांबरोबर अपंग, विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना किंवा बालकांना प्रवेश मिळतो. पुढे आहे पारंपरिक शाळेमध्ये शिक्षणाचा आकृतीबद्ध ठराविक असतो, तसेच सर्वसमावेशक शाळेमध्ये शिक्षणाचा आकृतीबद्ध लवचिक असतो. पुढे पारंपरिक शाळेमध्ये शिक्षकांना फक्त सामान्य मुलांना शिकविता येते, तर सर्वसमावेशक शाळांमध्ये शिक्षक सामान्य मुलांबरोबरच विशेष बालकांनाही योग्य पद्धती व तंत्राद्वारे शिकवितात. त्यानंतर पारंपरिक शाळेमध्ये सामूहिक अध्यापनावर भर असतो, तर समावेशक शाळेमध्ये गरजानुरूप वैयक्तिक अध्यापन असते. तसेच पारंपरिक शाळेमध्ये विषय केंद्रित शिक्षण असते, तर सर्वसमावेशक शाळेमध्ये बालक केंद्रित शिक्षण असते. हा होता पारंपरिक शाळा व सर्वसमावेशक शाळेतील फरक. पुढे बघूया. पुढे आहे सर्वसमावेशक शिक्षणाचा लक्ष्यगट. लक्ष्यगट काय आहे. तर समावेशक शाळेत अंशतः व मध्यम स्वरूपाचे अपंगत्व असणाऱ्या बालकांना सामावून घेतले जाते. सर्वसमावेशक शिक्षणात अंशतः व मध्यम स्वरूपाचे अपंगत्व असणाऱ्या बालकांना सामावून घेतले जाते. तर सर्वसमावेशक शिक्षणाचे लक्ष्यगट बघूया. तर पहिला आहे मानसिक आजारी बालके, त्यानंतर दृष्टीबाधित बालके, त्यानंतर कर्णबधिर बालके, त्यानंतर मतिमंद बालके, पुढे आहेत अस्थिव्यंग बालके, त्यानंतर स्वमग्न बालके, त्यानंतर आहे अध्ययन अकार्यक्षम बालके, आणि शेवटचा मेंदूचा पक्षाघात असलेली बालके. तर पुन्हा बघूया, सर्वसमावेशक शिक्षणाचा लक्ष्यगट काय आहे. तर मानसिक आजारी बालके, दृष्टीबाधित बालके, कर्णबधिर बालके, मतिमंद बालके, अस्थिव्यंग बालके, स्वमग्न बालके, अध्ययन अकार्यक्षम बालके, तसेच मेंदूचा पक्षाघात असलेली बालके, या सर्वांचा समावेश सर्वसमावेशक शिक्षणाचा लक्ष्यगटात होतो. पुढे बघूया, सर्वसमावेशक शिक्षणात शिक्षकाची भूमिका काय असेल. शिक्षकाची भूमिका फार महत्त्वाची आहे. तर काय आहे ती बघूया. शिक्षकाने सर्वप्रथम बालकाच्या अपंगत्वाचा प्रकार जाणून घ्यावा.
शिक्षकाने सर्वप्रथम काय करावे तर बालकाच्या अपंगत्वाचा प्रकार जाणून घ्यावा. त्यानंतर बालकाच्या गरजेनुरूप तुम्ही प्रथम अपंगत्वाचा प्रकार जाणून घेतला. त्यानंतर बालकाच्या गरजेनुरूप नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतीचा वापर करावा. बालकाच्या गरजेनुरूप नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतीचा तुम्ही वापर करावा. तसेच त्यानंतर शालेय भौतिक वातावरणात आवश्यक त्या सुधारणा मुख्याध्यापकांच्या सल्ल्याने कराव्यात. शालेय भौतिक वातावरणात आवश्यक त्या सुधारणा मुख्याध्यापकांच्या सल्ल्याने कराव्यात. तसेच बालकाला त्याच्या साधनांची निगा राखण्यास शिकवावे. बालकांना त्यांच्या साधनांची निगा राखण्यास शिकवावे. पुढे बघूया. पुढे शिक्षकांनी शैक्षणिक साहित्याच्या आधारे परिणामकारक अध्यापन करावे. शैक्षणिक साहित्याच्या आधारे परिणामकारक अध्यापन करावे. त्यानंतर कृतीतून शिक्षण देण्यावर भर द्यावा. त्यानंतर मूल्यमापन लवचिक असावे. तसेच पालकांशी वेळोवेळी बालकांच्या गरजांबाबत चर्चा करावी. पुढची भूमिका बघूया. शिक्षकाची पुढची भूमिका आहे सामान्य बालकांमध्ये विशेष बालकांना मदत करण्याची भावना निर्माण करावी. तसेच विशेष बालकाला समोरच्या बेंचवर बसवावे. तसेच विशेष बालकाला मार्गदर्शन करावे. बालकाच्या विशेष गुणांचे कौतुक करावे. तसेच बालकाला भाषा व विविध कौशल्य शिकवावीत. त्यानंतर अध्यापन करताना बालकांची आवड लक्षात घ्यावी. ही होती सर्वसमावेशक शिक्षणात शिक्षकाची भूमिका कशी असावी याविषयीची माहिती. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मतिमंद बालकांविषयी जाणून घेणार आहोत. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. तसेच तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. तोपर्यंत तर थांबूया इथेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.